आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन केलेलं आहे। रक्तदान महादान आहे आणि आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादा ब्लड डोनेट करत आहे। काय सांगाल? बाबासाहेबांची एक आठवण म्हणून 6 डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण झालं होतं। त्या अनुषंगाने आज सगळे इथे रक्तदान करत आहेत। आम्ही पूर्ण यूथ सोबतच वयस्कर लोक आणखी सगळ्यांची जी हे स्फूर्ती पाहून आम्हालाही रक्तदान करण्याची प्रेरणा भेटते आहे। आणखी नवीन पिढीलाही तीच प्रेरणा जावी यासाठी आम्ही हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे। नक्कीच तर इकडे बरेच लोक रक्तदान करत आहे। आपल्यासोबत ही मुलगी आहे आणि ही पहिल्यांदा ब्लड डोनेट करत आहे। काय सांगशील, आज तू पहिल्यांदा ब्लड डोनेट करत आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त? आज खूप छान वाटत आहे। ॲक्च्युली माझी ना खूप आधीपासून इच्छा होती हे सगळं करायची आणि स्टिल आज ड्रीम पूर्ण झालं आणि आज खास दिवसमध्ये पण बस तेवढं। काय आव्हान करशील लोकांना की त्यांनी ब्लड डोनेट केलं पाहिजे? ब्लड डोनेट केलं पाहिजे ॲक्च्युली कसं ज्यांना गरज आहे त्यांना पण आणि फॉर द सेफ नीड ऑल्सो बस तेवढंच। नक्कीच तर ही होती, हिने पहिल्यांदा खरं तर आज ब्लड डोनेट केलेलं आहे। काय सांगशील, आज तू ब्लड डोनेट करतो? माझ्या हिशोबानं सगळ्यांना ब्लड डोनेट करायला पाहिजे की म्हणजे जे गरजे माणूस आहे त्यांना पण हवं आहे। कारण की जे गरीब माणूस आहे त्यांना खूप प्रॉब्लेम असतो, ब्लड भेटत नाही, कोणाला नाही भेटत, कोणी खूप फिरतो। तर आपल्याला आपला हक्काचं आहे की आपण कोणाला शेअर करायचं म्हणजे सगळ्याला बेटर हो समोर। आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त खरं तर तू ब्लड डोनेट करत आहे, काय सांग? म्हणजे आता काय आहे की सगळ्याचं काम आहे ते एक अभिवादन करायला आलेलं आहे नाही म्हणजे की माझं नेहमीचंच असतं ते की जे लोकांसाठी असो बेटर असो त्यांच्यासाठी तर माझ्यासाठी माझ्यासमोर होणारच मी करणारच समोर। काय सांगशील आज तू रक्तदान करत आहे? सगळ्यांना माझ्याकडून जय भीम। रक्तदान खूप छान झालं आहे। आय थिंक बाबासाहेबांना आपण आपल्याकडून ही सगळ्यात कमीत कमी इतकं आपण करू शकतो। त्यांनी आपल्याला इतकं सोपी करून दिलेलं आहे आपलं आयुष्य, तर आपण आपल्याकडून ह्युमॅनिटीसाठी एक छोटंसं दान देऊ शकतो आणि रक्तदानापेक्षा आय थिंक कोणतं दुसरं मोठं दान नाही आहे। सो छान झालं आहे, थँक्यू। ब्लड फॉर बाबासाहेब असं तुम्ही एक या शिबिराखाली रक्तदान चं आयोजन केलेलं आहे। काय उद्देश आहे तुमचा, काय? सर्वप्रथम मी आज 68व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन व्यक्त करतो। बाबासाहेबांना अभिवादन व्यक्त करण्यासाठी एक नवीन संकल्प आम्ही मागच्या 3 वर्षापासून आणलेला आहे। तुम्ही बघत असाल की ग्रामीण भागात असेल किंवा सरकारी दवाखान्यामध्ये रक्ताची खूप आवश्यकता असते। खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरीब रुग्ण येतात आणि रक्त त्यांना लागत असतं, पण रक्त अवेलेबलच नसतं। तर याकरिता आपण #ब्लड फॉर बाबासाहेब एक संकल्पना आणली आणि नागपुरामध्ये आज दीक्षाभूमी इथे सकाळी सुरेश देसाई भंते यांनी उद्घाटन केलं। आतापर्यंत 70 बॅग आम्ही गोळा केलेल्या आहेत। या सगळ्या बॅग गव्हर्नमेंट पतपेढीला जाणार आहेत। याचप्रमाणे नागपूरमध्ये जवळपास 25 ठिकाणी आज आम्ही रक्तदान शिबिर घेतो आहे। नागपुराशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होतो आहे। सोबतच जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, UK या ठिकाणीही #ब्लड फॉर बाबासाहेब अंतर्गत रक्तदान शिबिर होत आहे। काय सांगाल, किती वाजता हा उपक्रम सुरू झाला आणि नागपुरात किती ब्लड अपेक्षित आहे तुम्हाला? बघा, दररोजचं जर आपण म्हणजे आज आम्ही सकाळी 9 वाजता हा उपक्रम सुरू केला। मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आहे की भंते सुरेश देसाई यांनी याचं उद्घाटन केलं आणि आतापर्यंत 70 बॅग झालेल्या आहेत। या केंद्रावरूनच आज मी 350 बॅग अपेक्षित करतो आहे। नागपुरामधून आज आम्हाला ॲटलिस्ट 1000 बॅगचं आमचं टार्गेट आहे, कारण गव्हर्नमेंटच्या डागा, मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी अशा 4ही ठिकाणच्या ज्या ब्लड बँक आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ब्लड लागत असतं आणि ते अवेलेबल नसतं। या माध्यमातून आम्ही रुग्णसेवा करणार आहोत। काय आव्हान कराल युवकांना आणि जे डोनर आहेत त्यांना? आव्हान इतकंच आहे की बघा, रक्तदान केल्याने म्हणजे कुठलेही तोटे होत नाही, तुमचं रक्त वाढतंच आहे। रक्तदान केल्याने एका रक्तदानाच्या पिशवीतून ॲटलिस्ट 3 ते 4 लोकांना त्याचा फायदा होतो। कोणाला रक्त जातं, कोणाला त्याचे ब्लड सेल्स प्लेटलेट्स जातात। असं करून तुम्ही एका बॅगमधनं 3 ते 4 लोकांचा जीव वाचवू शकता। तर मोठ्या प्रमाणात रक्तदान करा। तुझ्या रक्तामधलाच भीमराव पाहिजे हे गाणं नुसतं ऐकून चालणार नाही, तर आम्हालाही आता रुग्णसेवेसाठी उतरावं लागणार आहे, इतकंच अपेक्षित करतो।
तर नक्कीच हा एक नवीन उपक्रम आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि अभिवादन दीक्षाभूमीला खरं तर मोठ्या संख्येने नागरिक अभिवादन करण्यासाठी आलेले आहे आणि त्यांनीच कुठेतरी एक अभिवादनाचा मार्ग म्हणून रक्तदान करावं असं देखील दादांनी सांगितलेलं आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.